आज मी दाखवलेल्या पद्धतीने थापी वडी किंवा पाटवडी किंवा श्राद्धाची वडी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी गुठळ्या न होता मी एक ट्रिप शेअर केलेली आहे, ज्याच्याने गुठळ्या होणार नाही आणि तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तरी परफेक्ट अशी ही रेसिपी होणार आहे। थापी वडीसाठी सगळ्यात आधी एक वाटण करायचं आहे। त्याच्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं, आल्याचा अर्धा इंचचा तुकडा आणि लसूण घेत असाल, खात असाल तरच लसूण ॲड करा, नाहीतर स्किप करा। आलं थोडं वाढवून घ्या आणि हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। हा अशा पद्धतीचा एक ठेचा तयार करून घेतलेला आहे। आता पाटवडीसाठी जे आपल्याला बेसन लागणार आहे ते घेणार आहोत। तर याच्यामध्ये 1 कप बेसन जे आहे दाबून भरलेलं होतं आणि 1 कप पाणी लागणार आहे। हळद अगदी किंचितशी टाकायची आहे आपल्याला। आता काय करायचं, अगदी थोडं पाणी टाकायचं सुरुवातीला बेसनमध्ये आणि एकदम 1-1, 2-2 चमचा करत पाणी टाकत आपल्याला बेसन आणि पाणीचं एक मिश्रण तयार करायचं आहे। हे जे मिश्रण आहे अशा पद्धतीने बनवलं तर गुठळ्या होत नाही। सुरुवातीला जे बेसन आहे ते घट्टच ठेवायचं आहे, फार पातळ करू नका एकदम। आणि जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की सगळ्या गुठळ्या मोडल्या आहेत तर त्याच्यामध्ये पुन्हा थोडं थोडं करत 1 कप संपूर्ण पाणी आपल्याला वापरायचं आहे। तर बघा, असं केल्याने अजिबात गुठळ्या राहत नाही आणि पाटवडी करत असताना त्रास होत नाही, पटकन होते अशी ही थापी वडी। तुम्ही थापी वडी म्हणतात, पाटवडी म्हणतात की श्राद्धाची वडी, कमेंटमध्ये नक्की सांगा। आता पॅनमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। 1 चमचा तेल घेतलेला आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला राई, जिरं, हिंग आणि केलेला जो आपला ठेचा आहे मिरचीचा तो ॲड करून घ्यायचा आहे। आता ही मिरची आपल्याला 1 मिनटं छान परतून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा जाईल, फोडणी छान खमंग होईल, तर आपल्याला थापी वडीला छान चव येईल। बघा, ही छान परतून झालेली आहे। मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी अर्धा कप पाणी घातलं होतं, कारण की त्याला बऱ्यापैकी मिरचीचा ठेचा हा लागलेला असतो, तर तो वाया न जाऊ देता मी त्याच्यामध्ये पाणी घालून हलवून मग मी ते पॅनमध्ये टाकून घेतलेलं आहे। आता ह्याच पाण्यामध्येच आपण मीठ घालणार आहोत, बेसनमध्ये घालायचं नाही, नाहीतर काय होतं ते बेसनमध्ये नीट मिक्स होणार नाही। आता बघा, पाण्याला जशीच उकळी आली, एका हाताने बेसनाचं मिश्रण आणि दुसऱ्या हाताने चाळत घ्यायचं आहे। असं केल्याने आपल्या मिश्रणात गुठळ्या अजिबात होत नाही आणि खूप सिल्की स्मूथ असं आपलं मिश्रण होतं। तर झटपट हात चालवत एकदम पटापट करायची ही प्रोसेस, कारण की बेसन लवकरच घट्ट व्हायला सुरुवात होते आणि गुठळ्या फॉर्म व्हायला सुरुवात होते। तर हात पटापट चालवत अशा पद्धतीने गुठळ्या मोडत सगळ्या बाजूंनी बेसन आतमध्ये नेत छान मिक्स करत आपल्याला हे शिजवायचं आहे। पुढच्या 2 ते 3 मिनिटातच बेसन बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। आता तरी पण आपल्याला हात थांबवायचा नाही आहे, कंटिन्यू 10 मिनटं आपल्याला हे हलवत राहायचं आहे, नाहीतर ते पॅनला चिकटतं आणि जळतं। तर थोडंफार तर ते पॅनला लागणारच आहे, पण आपण जर हात सोडला तर गुठळ्या होतात। तर बघा, पुढच्या 5 मिनिटांनी छान शिजलेलं आहे आणि पूर्णपणे पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे। आता आपण याला 2 ते 3 मिनटं, जास्त नाही, 2 ते 3 मिनटंच याला झाकून एक वाफ काढलेली आहे आणि बघू शकतात सहज याने पॅन सोडलेला आहे। जे बेसन आहे ते एकत्र छान असा गोळा झालेला आहे, त्याला छान शाईन आली, म्हणजे आपले थापी वडीचं मिश्रण परफेक्ट शिजलं आहे। ताटाला तेल लावून घेतलेलं आहे। तेल लावलेल्या ताटामध्ये मिश्रण ओतून गरम असतानाच थापी वडी थापून घ्यायची आहे। जर ते थंड झालं तर ती थापली जाणार नाही, गरम असतानाच ही कृती आपल्याला करून घ्यायची आहे। आता सगळ्या बाजूने छान पसरवून घ्यायचं आहे आणि पसरवत असताना इव्हनली सगळीकडे स्प्रेड होईल याची काळजी घ्यायची आहे। स्प्रेड झाल्यानंतर त्यावर आपल्याला लगेचच तीळ किंवा खोबरं आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तर हलकं, म्हणजे स्प्रेड करत असतानाच बऱ्यापैकी थंड होऊन जातं, पण त्याच्यावरती भाजलेली पांढरी तीळ, ड्राय कोकोनट, ओलं खोबरं असेल तर ओलं घाला, कोरडं असेल तर कोरडं घाला आणि कोथिंबीर घालून हलक्या हाताने दाब देत आपल्याला ते पाटवडीच्या याला चिटकवून घ्यायचं आहे। आता बघा, 10 मिनटात हे मिश्रण थंड झालेलं आहे आणि आता आपण याच्या वड्या कापून घेणार आहोत। वड्या याच्या जनरली म्हणजे एक ही ट्रेडिशनल डिश आहे आणि पूर्वीपासनं ही डायमंड शेपमध्येच कट केली जाते, काजू कतलीच्या आकारात। तर त्या आकारात, पण तुम्हाला जर चौकोन हवी असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा कट करून घेऊ शकतात। बघू शकतात किती सहज ही कट होते आहे
आणि ती पॅनसुद्धा इझिली सोडते आहे. तर बघा मी तुम्हाला एक वडी दाखवते आणि मधून तोडूनसुद्धा दाखवते, किती सुंदर अशी झालेली आहे. आता आपण फायनल डेकोरेशनला घेऊया. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत. कमेंट करा तुम्ही थापवडी म्हणतात, पाटवडी म्हणतात की श्राद्धाची वडी म्हणतात. तर अशा पद्धतीने मी तुमच्यासोबत थापीवडी किंवा पाटीवडी किंवा श्राद्धाची वडीची रेसिपी शेअर केलेली आहे. नक्की करून बघा. 10 मिनटात पटकन होते. वरनं मी थोडं अजून डेकोरेशन केलेलं आहे. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसहित. पुन्हा भेटूया. बाय.